नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण जीवनाचा अर्थ शोधतो आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या गोष्टींवर चर्चा करतो। आज आपण बोलणार आहोत एका अशा ग्रंथाबद्दल जे केवळ पुस्तक नाही तर आयुष्याचे मार्गदर्शक आहे, श्रीमद भगवद्गीता। शतकानुशतके हा ग्रंथ मानवाच्या अंतःकरणाशी संवाद साधत आहे। आज आपण जाणून घेऊया गीतेच्या त्या अमूल्य शिकवणी ज्या तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद देतील आणि मनाला शांती देतील। आपण बहुतेक वेळा इतर लोकांकडे पाहून निर्णय घेतो, तो असे करत आहे, मीही करू का? पण गीता सांगते, तुमच्या निर्णयांचा पाया तुमची परिस्थिती असायला हवी, दुसऱ्यांची नाही। जगाकडे पाहून निर्णय घेणारे बहुतेकदा दुःखी असतात। जसे सूर्याची किरण समुद्राला कोरडे करू शकत नाहीत, तशीच बाहेरची नकारात्मकता तुमच्या अंतरात्म्याला स्पर्श करू शकत नाही जर तुमच्याकडे आंतरिक शांती असेल। कधी कधी आपल्याला वाटत असते की देव मला त्रास देत आहे का? एकदा एका पक्षाने देवाकडे तक्रार केली, देवा, मी कष्टाने घरटे बांधले आणि तू वादळ पाठवून ते उद्ध्वस्त केले आहेस। तेवढ्यात देव म्हणाला, एक साप तुझ्या घरट्यात येणार होता, मी तुझा जीव वाचवण्यासाठी ते घरटेच मोडून टाकले। कधी कधी जे आपल्याला संकट वाटत असते ते खरं तर आशीर्वाद असतो, फक्त त्यामागे असलेली दैवी योजना समजून घेण्याची गरज असते। मन सतत काही ना काही वेदना निर्माण करत असते। तुम्ही कितीही बाह्य परिस्थिती बदलली तरी मन शांत नाही तर सुख येणारच नाही। गीता म्हणते, मन देवाला समर्पित केल्यावर वेदना आपोआप विरघळून जातात। जेव्हा मन ईश्वराशी जोडले जाते तेव्हा तुमच्या आयुष्यात शांती, प्रेम, संयम आणि समाधान ओघाने येते। आणि हो, जर देव तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावत असेल तर समजून घ्या, तो तुम्हाला काहीतरी विशेष देण्यासाठी वेळ घेत आहे। मित्रांनो, ही गीतेची काही ठळक तत्वे आहेत, पण यामागे एक अमर सत्य दडलेले आहे। तुम्ही बदलू शकता, तुमचे आयुष्य बदलू शकते, फक्त गीतेच्या ज्ञानाशी जोडले गेल्यावर। आता बघा, तो देव आहे, तो तुम्हाला तुम्ही मागितले त्यापेक्षा खूप जास्त देत असतो योग्य वेळ आल्यावर। आपण म्हणतो, मी मनापासून केले, पण मन हे आंधळे असते, त्याला ज्ञान नाही, विवेक नाही। मन क्षणात डावे तर क्षणात उजवे होते, आणि म्हणूनच श्रीमद भगवद्गीता सांगते, मनाच्या प्रभावाखाली नव्हे तर बुद्धीच्या प्रकाशात निर्णय घ्या। जेव्हा तुम्ही बुद्धीने जगायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मनही हळूहळू तुमचे मित्र होते, नाहीतर तेच मन तुमचे शत्रू बनून तुम्हाला आतून नष्ट करत राहते। आज तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, तुमचे ध्येय म्हणजे एक मंत्र आहे, आणि मंत्र गुप्तच ठेवावा लागतो। जेव्हा काम पूर्ण होते तेव्हा लोकांना कळू द्या, कारण लोक तुमच्या अडचणीमुळे फारसे दुःखी नसतात, पण तुमच्या प्रगतीमुळे नक्कीच अस्वस्थ होतात। आणि हो, तुमची आर्थिक स्थिती, तुमचे दुःख, नुकसान कधीही सगळ्यांसमोर उघड करू नका। जगात एकच नियम आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे अजून पैसे येतात। म्हणूनच कमकुवत पडला तरी ताकद दाखवा, हसलात तर जगही विसरून जाते की तुमचे काही हरवले आहे। आता एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही बदलण्यास तयार आहात का? कारण तोपर्यंत काहीही बदलत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही। सतत भूतकाळाचे दुःख, उद्याची चिंता, काय हरवले, कोण गेले, हे सर्व थांबवा। तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे नकारात्मकता पसरवतात, तर लक्षात ठेवा, ते तुमचे नुकसान करतील, आज नसेल तर उद्या। जो डोळ्यात डोळे घालून खोटे बोलतो त्यापेक्षा तो चांगला असतो जो सरळ तोंडावर बोलतो। माणुसकी हीच खरी माणसाची ओळख। कावळा कोकिळाचा आवाज दाबू शकतो, पण कोकिळा बनू शकत नाही। त्याचप्रमाणे निंदा करणारा तुमचे नाव खराब करू शकतो, पण तुमच्यासारखा चांगला माणूस तो कधीच होऊ शकत नाही। आणि शेवटी, जर तुम्ही सध्या एकटे असाल तर ते दुर्भाग्य नाही, ते आशीर्वाद आहे। देव तुम्हाला थोडा वेळ देत आहे, स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी। एकटे असणे म्हणजे रिकामे असणे नाही, तर स्वतःच्या अंतरंगाशी जोडलेले असणे आहे। मित्रांनो, जीवनात कोणतीही अडचण असो, जर तुम्ही या तत्वांशी जोडलेले असाल तर तुमचा मार्ग कधीच हरवत नाही। गीतेचे हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी आहे। एकांताचा आनंद घ्या, कारण हेच सत्य आहे, कुणीही कायमचे तुमच्यासोबत राहणार नाही। वेळ कधीच थांबत नाही, ती सर्वांना सारून पुढे जाते। यशस्वी व्यक्ती आनंदी असो वा नसो, पण आनंदी व्यक्ती यशस्वी असते। आणि म्हणूनच नाते हेच खरी संपत्ती आहे, कधीही विसरू नका। जेव्हा तुम्ही आनंदी असता
देवाला विसरू नका आणि दुःखात त्याच्यावर विश्वास ठेवणे सोडू नका. जीवन एक कृती आहे. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांना गमावण्यातच शहाणपण आहे. माणूस जिथे थांबतो तिथे देवाची योजना सुरू होते. आपल्याला काय लागेल याची काळजी जशी आई बाळासाठी करते तशीच काळजी देव तुमच्यासाठी घेत असतो. खोटेपणा कितीही पुढे गेला तरी शेवटी सत्यच यशस्वी होते. माणसाचे जीवन म्हणजे त्याची कृती. तुम्ही जे करता तेच एक दिवस जगासमोर उघड होणार. जग बदलते, लोक बदलतात, पण सत्य हे नेहमी उभे राहते. कावळा कोकिळेचा आवाज दाबू शकतो पण स्वतः कोकिळा बनू शकत नाही. एकदा गुरूंनी शिष्यांना विचारले, तुमच्या आत एक लढाई चालू आहे, तुम्हाला माहित आहे का? ती लढाई 2 लांडग्यांमध्ये आहे. काळा लांडगा राग, मत्सर, लोभ, अहंकार. पांढरा लांडगा प्रेम, शांती, दया, आनंद. त्यावर शिष्यांनी विचारले, गुरुजी कोण जिंकेल? गुरु उत्तरले, ज्याला तुम्ही खायला घालाल तो. अर्थात ज्या विचारांकडे तुम्ही लक्ष देता तेच बलवान होतात. रागाआधी क्षमा, लोभाआधी उदारता, मत्सराआधी सद्भावना यांना निवडा आणि पहा तुमचे मन कसे शुद्ध होऊ लागते. शरीर जसे विश्रांतीने बरे होते तसेच मन शांततेने शुद्ध होते. म्हणूनच तुमचे मन शांत ठेवा. जीवन एक सुंदर प्रवास आहे, त्याचा आनंद घ्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काही नवीन दृष्टी, नवा विचार मिळाला असेल अशी आशा आहे. जीवन जगायला शिकणं हेच खरं यश आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि जगण्यासाठी जगा. धन्यवाद.